हडपसर येथील उषा किरण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे जे मुख्य डॉक्टर आहेत, ज्यांनी हे बॉम्ब बघितलं आणि तातडीने ते उचलला आणि समोरच्या मैदानावर जाऊन ठेवलं आणि पोलिसांना माहिती दिली, ते सध्या माझ्यासोबत आहेत. सर, कितीच्या सुमारास हे तुम्हाला कळालं? कुठून आलंय? काय नक्की घडलंय? एक्झॅक्टली तो बॉम्ब होता असं आपल्याला म्हणता येणार नाही. बॉम्ब सदृश वस्तू ती होती. संध्याकाळी 7ला ती माझ्या निदर्शनास आणली. पहिल्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये मावशीला ते दिसलं आणि मावशीला दिसल्यानंतर त्यांनी मला दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर मी ताबडतोब त्याला त्या ठिकाणी माझी बॉम्ब सदृश वस्तू वाटल्यामुळे त्याच्या वायरी होत्या, डिजिटल एक घड्याळ वगैरे होतं आणि काही 4 कांड्या वगैरे त्यामध्ये होत्या. 4 किंवा 2 कांड्या असतील त्यामध्ये आणि त्या टेपनं गुंडाळलेल्या होत्या. त्यामुळे ताबडतोब लगेच मी खोकं मागवलं आणि त्या खोक्यात ती वस्तू स्वतः घातली आणि त्यानंतर ती मोकळ्या जागेमध्ये नेऊन ठेवली. हे साधारणपणे ते मोकळ्या जागेत नेऊन ठेवल्यानंतर मी लगेच पोलिसांना फोन केला. पोलिसही लगेच 5-10 मिनिटात लगेच आले आणि त्यानंतर मग पोलिसांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. एवढंच. तुम्हाला भीती वाटली नाही का? तुम्ही ज्या पद्धतीने उचलला आणि थेट बाहेर घेऊन गेले, बॉम्ब हे दिसत होतं त्याच्यामध्ये. नाही, भीती वाटण्याचं काहीच कारण नाही ना. हॉस्पिटलमध्ये पेशंट ॲडमिट वगैरे होते आणि त्यांची सुरक्षितता फार महत्त्वाची आहे त्यांची. तर त्यामध्ये सुरक्षितता महत्त्वाची असल्यामुळे ही स्वतः वस्तू मी उचलून बाहेर नेऊन ठेवली. सर, हे अचानक तुमच्या हॉस्पिटलमध्ये आलं कुठून? म्हणजे असं काय घडलं की थेट बॉम्ब आपल्या हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये येतं? म्हणजे एक खूप आश्चर्य आहे. ह्याच्याबद्दल मला काहीच कल्पना नाही. कसा आला, काय आला, कोण आला, मी काय तर सांगू शकत नाही. किती वर्षापासून हे हॉस्पिटल आहे इथं? 40 वर्ष. 40 वर्षापासून हे हॉस्पिटल आपलं इथं आहे आणि अचानक या हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्याच्या बाथरूममध्ये हे बॉम्ब सदृश्य गोष्ट त्या ठिकाणी आढळून आली. खरं तर तिथं पहिले सुरुवातीला एक सफाई कामगाराला ती दिसली. त्यांनी तातडीने डॉक्टरांना हे संदर्भातली माहिती दिली. साहेब, आता पोलीस काय म्हणतात? CCTV फुटेजमध्ये काय रिकवर होतंय का? कोण आलेलं असं हॉस्पिटलमध्ये अनोळखी? त्यांचा तपास चालूच आहे अजून त्यांचा. त्याबद्दल मला काही कल्पना नाही अजून काही. बरं सर, आता किती पेशंट्स आहेत? सगळे सेफ आहेत हॉस्पिटलमध्ये? हो, सर्व सेफ आहेत पेशंट सगळे. उपचार घेत आहेत? सर्व उपचार घेत आहेत सर्व काही. तुम्ही सतर्कता दाखवली आणि तातडीने ते बाहेर नेलं? बाहेर नेलं. ते बाहेर नेणं फार महत्त्वाचं होतं. बरोबर. काय त्यामुळे आणि एवढ्या बेसिकली की मोकळ्या ग्राउंडमध्ये नेऊन ठेवणं ते फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे ते अगोदर ती कृती करून लगेच मी पोलिसांना फोन करून लगेच कल्पना दिली आणि ती कल्पना देणं फार महत्त्वाचं होतं. अर्थात जर आपण बघितलं तर याच डॉक्टरांनी ते बॉम्ब ज्या ठिकाणी ठेवलेलं होतं ते उचललं, तातडीने समोरच्या मैदानावर जाऊन ते ठेवलेलं होतं. पोलिसांना माहिती दिली. BDDSची टीम आणि इतर टीम देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. CCTV फुटेज या ठिकाणी पूर्ण तपासला जातोय. तो बॉम्ब एका मोठ्या मैदानावर जाऊन त्या ठिकाणी निकामी करण्यात आलेला आहे. मात्र हा नक्की बॉम्ब इथं कुणी प्लांट केलेला, म्हणजे तो जो बॉम्ब सदृश्य गोष्ट आहे ती इथं कुणी आणलेली होती, कुठून ते या सगळ्या गोष्टी आणलेल्या होत्या? खूप लो ग्रॅव्हिटीचा बॉम्ब होता, मात्र तो इथं आला कसा? असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत. या हॉस्पिटलमध्ये बरेच रुग्ण उपचारसुद्धा घेत आहेत. ते आता सगळ्या सेफ आहेत. मात्र पुण्याच्या हडपसर अतिशय वर्दळीचा हा भाग आहे आणि तेही एका हॉस्पिटलमध्ये बॉम्बसारखं सदृश्य गोष्ट सापडते आणि त्यानंतर अशा पद्धतीने एकच खळबळ हडपसर परिसरामध्ये पुण्यामध्ये पाहायला मिळते. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.